पुण्यात बुलडोजर चालवण्यात आलाय। पब आणि बारवर आता योगी स्टाईलने कारवाई करण्यात आली। त्यामुळे आताची मोठी बातमी आहे, पुण्यातील अनाधिकृत पब आणि बारवर हातोडा टाकण्यात आलाय। मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर पुण्यात बुलडोजर चालवण्यात आलाय। पब आणि बारवर योगी स्टाईलने कारवाई करण्यात आली। तर त्याची दृश्य आपण लोकशाही मराठीवरती केंद्र सरकारची मदत मिळते, सगळे राज्य सरकार एकत्रित काम करतायत म्हणून या ठिकाणी हे सगळं बाहेर येत आहे। त्यामुळे जे काही ड्रग्सच्या संदर्भातली परिस्थिती आहे त्याच्यावर राज्य सरकार इफेक्टिव्हली कारवाई करते आहे। अजून बरेच काळ ही कारवाई करत राहावी लागेल। आमचा झिरो टॉलरन्स पॉलिसी आहे। जो कोणी याच्यामध्ये सापडेल, पोलीसवाला असेल त्याच्यावर कारवाई होईल, अजून कोणी हॉटेलवाला असेल त्याच्यावर कारवाई होईल। ही अतिशय कडक कारवाई चाललेली आहे, कारवाई तशीच सुरू राहणार आहे। त्यामुळे मला असं वाटतं विरोधकांनी याचं राजकारण करू नये, आणि राजकारण करायचं असेल तर मग त्यांच्या 2.5 वर्षात काय घडलं ही प्रत्येक गोष्ट मला सांगावी लागेल। आता जे सगळं कारसन सुरू आहे, आम्ही 2017 साली रॉनी या व्यक्तीला हे हॉटेल आम्ही भाडेतत्त्वावर दिलं होतं। काही कारण त्याला हे हॉटेल नीट चालवता आलं नाही, त्याच्यानंतर त्यांनी 3 महिने आम्हाला रेंट दिलं नव्हतं। त्याची ही स्वतःची लेखी त्यांची लिहून दिलेलं आहे की हे 3 महिने मी भाडं दिलं नाहीये, मी ही कीज हँड ओव्हर करतोय मालकाला। त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला जे चेक्स दिले ते सगळे चेक्स पूर्ण सगळे बाउन्स झालेले, त्याची सुद्धा आमच्याकडे कॉपी आहे। त्याच्यानंतर आम्ही ही लेखी तक्रार दिलेली आहे पोलिसांना, बाकीच्या आयुक्तांना, सगळ्यांना की आम्हाला असं ह्यांनी फसवलेलं आहे म्हणून। कालच्या त्याच्या इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही हार्डकोर क्रिमिनल्स आहोत। मला नाही वाटत की ते पुणे शहरामध्ये आमच्या कुटुंबियांविषयी असं कुणाचंही मत असेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।